आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। औरंगजेबाच्या मुद्द्यावरनं विधानसभेमध्ये मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचे प्रकार म्हणजे हिंदू समाजाविरोधात षडयंत्र सुरू असल्याचा आरोप आमदार नितेश राणेंनी केला। यानंतर विधानसभेमध्ये गदारोळ झाल्याचं दिसलं। खरं तर गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये औरंगजेबाचा मुद्दा या न त्या कारणामुळे चर्चेत असल्याचंच पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीच्या सत्ता काळात सुद्धा यावरनं बरंच राजकारण रंगलेलं होतं। आता पावसाळी अधिवेशनात सुद्धा भाजप आणि समाजवादी पक्षाच्या आमदारांमध्ये यावरून शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालंय। एवढीच विनंती करायची अध्यक्ष महोदय की हे जे विविध जिल्ह्यामध्ये असे स्टेटस ठेवणारी ही जी मुलं आहेत, देतो बसा ना, मास्टरमाइंड कोण बसा तुम्ही हे शोधण्यासाठी अध्यक्ष महोदय या संबंधित आपण SIT स्थापन करणार का? जो नफरत फैलाई जा रही है 24 घंटे एक ही काम है कि किसी तरह से मुसलमानों को हिंदू भाइयों में बदनाम करो, ये चीज लाओ, ये लाते हैं चीजें। अध्यक्ष महोदय पूरे देश में अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हालत ये हो गई है कि अब किसी को बुर्का पहन के दाढ़ी रखकर ट्रेन में सफर करने का भी दिल नहीं हो रहा है। बघा आपल्या या राज्यामध्ये अरे मग छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, औरंगजेबाला गाळा लावतो, औरंगजेबाला गाळा लावतो, याचा काय संबंध औरंगजेबाची? की याच्या खोलापर्यंत आम्ही चाललेलो आहोत आणि निश्चितपणे जरी SIT त्या ठिकाणी आम्ही नेमलेली नसली तरी देखील काही काम ATS करताय, काही काम IB करताय, यातनं काही माहिती आमच्यापर्यंत पोहोचते। आवश्यकता पडली तर या संदर्भात अध्यक्ष महोदय एक डेडिकेटेड SIT देखील तयार केली जाईल। संभाजी भिडेंच्या मुद्द्यावरून आता अधिवेशनात सुद्धा मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। महात्मा गांधींचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली, तर विरोधक मतांचं राजकारण करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। परिणामी विधानसभेतलं वातावरण चांगलंच तापलं होतं। या देशातल्या कुठल्याही महापुरुषाचा अवमान आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महोदय। त्या माणसाला आपण गुरुजी वगैरे म्हणताय, काही पुरावा आहे का आपल्याकडे? असा पुरावा मागता येतो का? त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे। अध्यक्ष महोदय हे मतांचं राजकारण चाललंय। अध्यक्ष महोदय बोलू तर द्याल ना की नाही? सगळ्या सदस्यांना जर बोलायचं मी याच विषयावर दिलं, कामकाज चालणार कसं? पावसाळी अधिवेशनात संभाजी भिडेंच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली। संभाजी भिडेंनी राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी काढलेले अनुद्गार, बडनेरामधील भाषणादरम्यान महात्मा ज्योतिबा फुले, शिर्डीच्या साईबाबांविषयी केलेलं वक्तव्य याचे जोरदार पडसाद उमटले। त्या माणसाला आपण गुरुजी वगैरे म्हणताय, काही पुरावा आहे का आपल्याकडे? गुरुजी म्हणायला मला काय हरकत नाही, पुरावा आहे का? तुम्ही तो माणूस फर्ग्युसन कॉलेजमध्ये PhD असं सांगतोय, तो मनुष्य फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होता असं सांगतोय, त्याची संस्था रजिस्टर्ड आहे का? त्याचे अहवाल दिले आहेत का? जमा करता दिलेला आहे का? आणि हे महिमा मंडळ नाही का? पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी बिनतोड प्रतिवाद केला। अध्यक्ष महोदय त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे, आता यांचं नाव पृथ्वीराज बाबा आहे। आता बाबा कसा आला, मी पुरावा मागू का? असा पुरावा मागता येतो का? त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे। अध्यक्ष महोदय हे मतांचं राजकारण चाललंय, बाकी काहीच नाही आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केली आहे। गलिच्छ शब्दामध्ये या नालायक माणसांनी वक्तव्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांचे जे शब्द जर ऐकले तर असेल तिथे त्याला उचलून कोठडीत घालावं ही सरकारकडून अपेक्षा आहे। राज्य सरकार अवमानकारक वक्तव्यांवर कारवाई करेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। अध्यक्ष महोदय या देशातल्या कुठल्याही महापुरुषाचा अवमान आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महोदय, आणि कोणी असो, कोणी माझा सख्खा भाऊ असेल तरी कारवाई करेल। महापुरुषांचा अवमान करणारा व्यक्ती राज्य सरकारला महत्त्वाचा का वाटतो असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला। नाना पटोलेंच्या आरोपावर राज्य सरकार चुकीची वक्तव्य करणाऱ्या कुणालाही पाठीशी घालणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलंय। CRPC 41 अ ची नोटीस पाठवली आहे।
अमरावती पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि नोटीस बजावली, ती त्यांनी स्वीकारली आहे. त्यानुसार चौकशी होईल. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही असं राज्य सरकारनं ठणकावून सांगितलंय. त्यामुळे विरोधकांनी या मुद्द्यावरून राजकारण करणं योग्य ठरत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्य सरकारच्या नवीन वाळू धोरणावरनं आजी आणि माजी महसूल मंत्र्यांमध्ये विधानसभेत शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. राज्यामध्ये वर्षभरापूर्वी महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर नवीन वाळू विक्री धोरण जाहीर करण्यात आलं. आता राज्य सरकारमार्फत वाळू विक्री केली जाते आणि याच मुद्द्यावरनं काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. थोरातांच्या या प्रश्नावर विखे पाटलांची काहीशी कोंडी देखील झाल्याचं पाहायला मिळालं. अध्यक्ष महोदय, किती तालुक्यांमध्ये आपण सरकारमार्फत वाळूचे साठे निर्माण केले आणि विक्री होते आहे, हा एक माझा प्रश्न आहे. आणि त्यामुळं जनतेमध्ये आता हा प्रश्न जसा मी विचारतोय तर सगळी जनता सुद्धा ऐकते आहे की काय काय वाळूच्या बाबतीत काय परिस्थिती आहे, त्यांची गरज काय आहे, पुरवठा किती होतो. किती तालुके असे आहेत की तिथे पुरेसा पुरवठा हा होतो आहे, असे किती तालुके आहे आणि त्यामुळं सगळीकडे वाळूचा पुरवठा समाधानकारक होतो आहे का? अध्यक्ष महोदय, अधिकाधिक डेपो सुरू करण्याचा प्रयत्न आहे. अध्यक्ष महोदय, हे मान्य करतो की पुरेशा प्रमाणामध्ये आजही वाळूचा पुरवठा त्या डेपोतून जो व्हायला पाहिजे, कारण काळ्या बाजूला वाळू मिळते अध्यक्ष महोदय, जी मिळत होती. आता लोकांना दिवसा वाळू मिळते, पूर्वी रात्री लोकांना वाळू मिळायची. पण अध्यक्ष महोदय, हा प्रयत्न सरकारचा जो चालला आहे हा माफिया राज या व्यवसायातला पूर्णपणे त्याचा संपवायचा. या ठिकाणी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे जी आहेत, माजी महसूल मंत्री या ठिकाणी बाळासाहेब थोरात आहेत आणि बऱ्यापैकी दोघांचा अनुभव, दोघे मातब्बर नेते महाराष्ट्रातले आहेत, एकाच जिल्ह्यातले ते शेजारी आहेत. इतरांना बोलवण्यापेक्षा दोघे एकत्र बसले तर हा प्रश्न मार्गी लागू शकेल. दोघंही एकत्र बसले तर नवीन प्रश्न उद्भवू नयेत. अध्यक्ष महोदय, दोघंही एकत्र बसले तर नवीन प्रश्न उद्भवू नयेत. अध्यक्ष महोदय, आमदार रोहित पवार यांच्या जॅकेटनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. MIDC आणि मुद्द्याचं बोला असं यावर ठळकपणे छापण्यात आलेलं होतं. इतकंच नाही तर मोठ्या शब्दात चारोळी देखील छापण्यात आली. ध्येय विकासाचं ठेवूया, वेध भविष्याचा घेऊया, युवा शक्तीला संधी देऊया आणि फक्त मुद्द्याचं बोलूया, या शब्दांमधनं रोहित पवारांनी MIDCवरच्या त्यांच्या भूमिका एकदा पुन्हा ठासून मांडल्या. रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधल्या MIDCचा मुद्दा लावून धरलाय. रोहित पवारांनी भर पावसाळ्यात उपोषणही केलेलं होतं. रोहित पवार यांनी युवकांच्या सह्यांचं पत्र सुद्धा उद्योगमंत्र्यांना दिलेलं होतं. 4 दिवसांच्या सुट्टीनंतर अधिवेशनाच्या सुरुवातीलाच रोहित पवारांनी पुन्हा एकदा त्यांची भूमिका सर्वांसमोर मांडली आहे. एक तर आम्हाला बोलून दिलं पाहिजे, बोललेलं ऐकलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं, एखाद्या मंत्र्यांनी आश्वासन जर अधिवेशनामध्ये दिलं तर ते पूर्ण झालं पाहिजे. MIDCच्या बाबतीत आश्वासन हे अनेक वेळा देऊन सुद्धा ते सुद्धा अधिवेशनात देऊन सुद्धा पूर्ण झालेलं नव्हतं. त्यामुळे मग मी आंदोलनाची भूमिका घेतली. त्याला प्रतिसाद देत मतदारसंघातल्या 25,000 युवा आणि त्यांच्या पालकांनी सह्या करून पत्र पाठवली आणि ती सगळं देऊन सुद्धा आजपर्यंत फक्त अधिसूचना म्हणजे एका सहीवर आलेला विषय आहे, तो अजून मार्गी लागलेला नाही. मला वाटतं जॅकेट घालून, टोप्या घालून किंवा वेगवेगळे कपडे घालून त्या ठिकाणी भूमिका मांडण्यापेक्षा सभागृह आपल्याला एक मोठं माध्यम आहे, त्या ठिकाणी भूमिका मांडावी आणि त्या बाबतीत आमच्या राम शिंदेनी त्या ठिकाणी सभागृहात भूमिका मांडली. मला वाटतं प्रसिद्धीसाठी त्या ठिकाणी अशा प्रकारची वेगवेगळी क्लुप्त्या करून जनतेत चर्चेत राहायचं आणि मतदारसंघात त्या ठिकाणचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न आहे, दुसरं काय. मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. महाविकास आघाडी राज्यभर दौरे करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. संयुक्त कार्यकर्त्यांच्या बैठका, दौरे, वज्रमूठ सभा येत्या काळात पाहायला मिळणार आहेत. 17 ऑगस्ट नंतर राज्यात या महाविकास आघाडीच्या दौऱ्यांना सुरुवात होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे यांनी दिलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे हे दौरे होणार असल्याचं सांगितलं गेलेलं आहे. पुढील वाटचाल आणि पुढील दिशा तीनही पक्षांनी संयुक्तपणे
महाराष्ट्रात फिरायचं, महाराष्ट्रामध्ये तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भविष्यात बैठका जिल्हा स्तरावर कशा लावता येईल त्याची चर्चा झाली. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही आता राजकारण झालं, 2 पक्ष फोडलीत, आता जनता पक्ष फोडणाऱ्याला फोडण्यासाठी तयार आहे. ऑगस्ट नंतर महाविकास आघाडीचे दौरे तिन्ही पक्षाचे आणि बाकी आमच्या घटक पक्षांचे दौरे सुरू होणार आहे. या महाराष्ट्राच्या चारही कोपऱ्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व नेते, माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात साहेब असतील, नाना पटोले असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, हे सगळे नेते वेगवेगळ्या जिल्ह्यांनी ह्या येणाऱ्या काळात दौऱ्याचं नियोजन होतंय. वज्रमूठ या ज्या 3 सभा मी घेतल्या होत्या, या सभा पुन्हा ताकदीनं पावसाळा संपल्यानंतर घेण्याचं ठरतंय. मुंबई जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये सोमवारी गोळीबाराची घटना घडली, ज्यात आरपीएफ शिपायानं आपले वरिष्ठ सहकारी आणि 3 प्रवाशांचा जीव घेतला होता. जयपूर मुंबई एक्सप्रेस पालघर स्टेशनजवळ पोहोचत असताना चालत्या ट्रेनमध्ये हा गोळीबार झाला. मारेकरी आरपीएफ कॉन्स्टेबल हा त्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात होता. गोळीबार प्रकरणी आरोपी कॉन्स्टेबल चेतन सिंगला अटक करण्यात आलेली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षदर्शी असलेल्या ट्रेन अटेंडंटनं या भयानक घटनेबद्दलचं वर्णन केलेलं आहे. B5 में एएसआई टीकाराम मीना और एक पैसेंजर को गोली मारी गई. उस कोच के अटेंडेंट, जो कोच अटेंडेंट थे के शुक्ला जी, वो हमारे साथ हैं. शुक्ला जी, सबसे पहले जानना चाहेंगे, बहुत सारी जानकारियां सामने आ रही हैं, लेकिन सबसे पहले आपने क्या देखा? सर जी, मैंने तो आवाज़ सुनने के बाद जब उठ के वहाँ गया तो मैं तो जो सामने वाला पैसेंजर था उधर से भाग के आ रहा था, हड़बड़ाहट में था और उसने ऐसी बात बताई तो मैं, देखिए आदमी के ऊपर डायरेक्ट विश्वास करना ठीक तो नहीं है, तो हमने पहले प्रत्यक्ष देखा कि क्या बात सच है कि नहीं. तो देखा तो सामने वो एसआई साहब की लाश पड़ी थी और जो बंदा गोली चलाया था वो वहीं पे खड़ा था. तो आपको कब ये गोली की आवाज़ कब सुनाई थी और ये घटना कितने बजे के आसपास हुई? ये 5 बजे के आसपास. 5 बजे के आपको गोली की आवाज़ सुनाई थी? सर जी, देखिए डायरेक्ट तो गोली हम नहीं कह सकते, क्योंकि अपन उस चीज़ में काम नहीं करते. जिस चीज़ में काम करते हैं अपन उसी चीज़ का वो करेंगे. तो हमने पहले ये सोचा कि मानो शॉर्ट सर्किट से कहीं वो हो गया, शॉर्ट हो गया तो मानो आग होकर लग गई. तो इसलिए जब उठा तो देखा तो उधर से पैसेंजर वो भाग के आ रहे थे. तब उन्होंने बताया कि मानो पुलिस वाले ने एसआई साहब को गोली मारी. जब उन्होंने बताया तो आप क्या कोच की तरफ भागे? कोच की तरफ जा रहा था मैं, तो वो मना किए, बोले उधर मत जाओ, ये दरवाजा बंद कर दो और नहीं तो आपको भी गोली मार देगा. गोली मारने के बाद जब एसआई को गोली मारी उसके बाद बाकायदा वहाँ पे खड़ा रहा कुछ देर तक, ऐसा नजर आ रहा? हाँ, 4-5 मिनट तक खड़ा रहा वो बंदा वहाँ पे. और कुछ बोल भी रहा था? कुछ नहीं बोल रहा था. इसके बाद 4-5 मिनट खड़ा रहा. इसके बाद फिर उधर गया, आगे साइड गया. इसके बाद बंदा फिर आया, फिर उसके पास 4-5 मिनट खड़ा रहा. इसके बाद फिर बंदा उधर आगे चला गया तो फिर आया नहीं. कैमरा रमेश के साथ दिवाकर सिंह, न्यूज 18 इंडिया, मुंबई. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी सकाळी गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्या जाण्यानं कला विश्वाससह राजकीय नेते तसंच सर्वसामान्यांना सुद्धा मोठा धक्का बसलाय. मराठमोळा कलाकार ज्यानं आपल्या कला दिग्दर्शनानं अख्खी बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली, अशा नितीन देसाईंची एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली आहे. मुळात भव्यता हा शब्द ज्यांच्या कलेतून दिसायचा ते नितीन चंद्रकांत देसाई आज आपल्यात नाही, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. कलाकार आपल्या अभिनयाने एखादं पात्र रंगवतो, पण नितीन चंद्रकांत देसाई यांनी निर्जीव वस्तूंना आपल्या कलेनं जिवंत करण्याचं काम केलं. 2000 रुपये मिळवण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास ते आता 50 एकरात पसरलेला कर्जतमधील एनडी स्टुडिओ इथपर्यंतचा नितीन देसाईंचा प्रवास सोपा नव्हता. 9 मे 1947 मध्ये नितीन देसाईंनी पहिल्यांदा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. तमस मालिकेपासून त्यांच्या कला दिग्दर्शनाच्या प्रवासाला, करिअरला सुरुवात झाली.
जिस तरह से उन्होंने पिक्चरें की है, बड़ी बड़ी पिक्चरें, छोटी छोटी पिक्चरें, सीरीज बोलो, सीरियल बोलो, बहुत ही कमाल का उनका कंट्रीब्यूशन रहा है। एक हंसता खेलता मैं चेहरा उनका अभी भी मुझे सामने आता है कि जिस तरह वो हमेशा खुश रहते थे, और एक बहुत बड़ा मेरे ख्याल से धक्का पहुंचा पूरी इंडस्ट्री को। कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी साकारलेले देवदास, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम आणि प्रेम रतन धन पायो या चित्रपटाचे सेट कौतुकाचा विषय ठरले। शिवाय अनेक मालिकांचे सेटही त्यांनी केले। त्यात बिग बॉस या रिअलिटी शोचं नाव आवर्जून घ्यायलाच हवं। एकदा सुरुवात केली की झपाटून काम करायचं हा त्यांचा स्वभाव। आपला मुलगा कला क्षेत्रात चित्रपट सृष्टीत काम करणार याने कुटुंबात सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं, पण आई वडिलांनी मोठा पाठिंबा दिला। म्हणूनच मी नितीन चंद्रकांत देसाई असंच नाव लावतो हे देखील ते अभिमानाने सांगायचे। खरं सांगता येणार नाही याविषयी, कारण हे खूप धक्कादायक आहे। जेवढं दादांना मी पाहिलं आणि किंबहुना त्यांच्याकडून इतक्या गोष्टी शिकलो, म्हणजे भव्यता काय असते, एखाद्या स्वप्नाचा पाठलाग करणं काय असतं, एखाद्या ध्येयासाठी वेडं होणं काय असतं, हे सगळं ज्यांच्याकडून शिकलो त्यांच्याविषयी अशी बातमी ऐकायला मिळणं एक खरंच खूप शॉकिंग आहे। 198 सिनेमे तयार केल्यानंतर त्यांनी 2005 मध्ये इंडी स्टुडिओची स्थापना केली। हॉलिवूडपेक्षाही भारतात सर्वाधिक चित्रपट निर्मिती होते। एका सिनेमाच्या शूटिंग वेळी एक सीन शूट करण्याकरता परदेशात जावं लागलं होतं। भारतात इतकी मोठी इंडस्ट्री असताना बाहेर जावं लागतं हेच त्यांना पटलं नाही आणि स्टुडिओ निर्मितीचा ध्यास त्यांना लागला। 60 ठिकाणी जागा बघितल्यानंतर एक जागा मिळाली आणि पुढे कर्जतमध्ये ऐतिहासिक इंडी स्टुडिओ उभारला गेला। पण याच स्टुडिओतील खोलीत ते आत्महत्येचं पाऊल उचलतील असं कोणाला वाटलंही नव्हतं। नितीन चंद्रकांत देसाईंची ही एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाईम मध्ये आता आज वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।